पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांवरून मोठा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। निधी अभावी अनेक नळ पाणी पुरवठा योजना रखडल्याचा आरोप करत मनसेनं आंदोलन छेडलंय। मनसेचे पदाधिकारी धीरज गावड, भावेश चुरी आणि जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। गेल्या 2 वर्षांपासून तब्बल 24 योजना निधी अभावी बंद असल्याचा गंभीर आरोप धीरज गावड यांनी केलाय। प्रशासनाने या आरोपांना उत्तर देत 26 योजनांची कामं सुरू असून ती प्रगतीपथावर असल्याचा दावा केलाय। यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ठेकेदारांची थकीत देयके, निधी अभावी रखडलेली कामे आणि नागरिकांना नळजोडणी न मिळाल्यामुळे जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर मनसेनं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून प्रशासनानं तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता आहे। भावेशजी, आपण मनसेतर्फे येथे जे आंदोलन आणि उपोषण छेडलेलं आहे याच्याविषयी आम्हाला माहिती द्या। तुम्हाला माहिती असेल की बहुजनची जी योजना जी आहे पालघर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन हर घर जल ही अजून रखडलेली दिसत आहे। तुम्हाला 2019 पासून ते 23पर्यंत त्याची कार्यमर्यादा होती आणि 23पर्यंत लोकांना त्यांना पाणी द्यायचं होतं, बरोबर। अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी त्यांनी पाणी देऊन केंद्रीय मंत्र्यांना बोलून पाण्याचा शुभारंभ केला। पण तुम्ही मागे बघितलं तर 80 ते 90% असा भाग आहे की तिकडे पाणीच पोचलेलं नाही आहे। तिकडे पाणी अतिशय कामं रखडलेली आहेत, टाक्या बंद अवस्थेत आहेत, त्याचे पाईप तिथे रस्त्यावरती पडलेले आहेत, रस्त्यावरती पाईप उघड्यावरती पडलेले आहेत आणि अनियमिततेने हे काम केलेलं आहे। आणि ह्याचं कारण आम्ही अधिकाऱ्यांना जरा विचारायला गेलो की आम्हाला सर्व्हिस उघडला तरी पाणी काय मिळत नाही आहे। तर त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला पुरेशी प्रशासकीय परमिशन मिळालेली नाही आहेत, परवानग्या मिळालेल्या आहेत, तसेच केंद्र शासनाने आम्हाला निधी दिला नाही आहे। तर तुम्ही केंद्र शासनाकडून निधी आणा हे आम्हाला उत्तर आलं। त्याचा राग घेऊन आम्ही जो दौरा केला त्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की 90% काम रखडलेलं आहे, 75% पेमेंट मिळालेलं आहे। 75% पेमेंट मिळाल्यानंतर सुद्धा काम रखडलेलं असल्याने आम्ही हे आंदोलन उपोषणाचा आज आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।